प्राडाच्या टीमकडून कोल्हापुरातील सुभाष नगरात पाहणी करण्यात आली आहे। कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांशी त्यांनी चर्चा केली आहे। शिष्टमंडळाकडून कोल्हापुरी चप्पलांची पाहणी करण्यात आली आहे। चप्पल बनवणाऱ्या कारागिरांची शिष्टमंडळाकडून भेटही घेण्यात आलेली आहे। कोल्हापुरी चप्पलचं मॉडेल प्राडानं कॉपी केल्याची टीका होताच प्राडा कोल्हापुरी चप्पलांसाठी पुढे सरसावली आहे। इटलीवरून प्राडाची 6 जणांची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे। प्राडाची टीम कोल्हापुरात दाखल होताच सुभाषनगर परिसरात असणाऱ्या अस्सल कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांची भेट त्यांनी घेतली आहे। त्याचबरोबर कोल्हापुरी चप्पलाचं वैशिष्ट्य बनवताना लागणारी अस्सल कारागिरी या सर्वांची माहिती त्यांनी घेतलेली आहे। पहिलीच घटना आहे। प्राडासारखा जगातला सर्वात मोठा लक्झरी ब्रँड ज्यांचा वर्षाला 50,000 कोटीची विक्री आहे, तो ब्रँड कोल्हापुरातल्या आपल्या जवाहरनगर सुभाषनगर या ठिकाणी येणं आणि आपल्या कारागिरांची थेट संवाद साधणं किंवा त्यांची प्रक्रिया बघणं हे पहिल्यांदाच घडते। आणि हे नक्की चांगली गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या कंपनीनं ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे। कोल्हापुरी चप्पल बघितली आमची आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांना छोटी चप्पलसुद्धा गिफ्ट केली, आमची कीचेन त्यांना खूप आवडली। आणि त्यांच्या इथं जी बनलेली प्राडाची जी कोल्हापुरी होती आणि आपली तीसुद्धा त्यांनी बघून त्यांना म्हणजे कळालं की आपलीच कोल्हापुरी चप्पल आहे ते। आणि त्यांनी आपली कोल्हापुरी चप्पल बघताना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले, कशी बनते, काय बनते, आणि क्वालिटीसुद्धा बघितली त्यांनी आपली। वेगवेगळ्या व्हरायटी दाखवल्या, खिशात बसणारी ज्यावेळी चप्पल दाखवली त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं। काय हो, आपल्याकडं कार टू कारपडी चप्पल बनते, बरेच लोक VIP ते चप्पल घालतात आणि ते त्यांना दाखवले आम्ही। आणि पॉकेट फ्रेंडली चप्पल आहे ती, खिशातसुद्धा घालून तुम्ही जाऊ शकताय कुठं पण, जेव्हा लागेल तुम्ही ती गाडीत किंवा घरामध्ये ती वापरू शकताय। तर त्यांना ती खूप चप्पल आवडली आणि त्यांनी तिची एक मागणीसुद्धा केली। आम्ही त्यांना ती कोल्हापुरी चप्पल आपल्या कोल्हापूर वासियांकडून गिफ्ट केली।